मला लावा नाही तर कोणाला. संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या श्रोत्रविंदांच्या कानाच्या तृप्ततेकरता, अंतकरणाच्या समाधानाकरता, लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रवली, विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफन घातलं, अज्ञानध्वांत विध्वंसक परब्रह्म मूर्ती भक्त भार्गव चुडामणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अज्ञानाने पछाडलेल्या समाजाला साधना करण्याकरता प्रवृत्त करणारा अभंग चिंतनाकरता निवडला आहे. विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आणि तो क्रमप्राप्तही ठरेल. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गेले 58 वर्ष झाले अव्याहतपणे आपण टाकरखेड या गावी अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव, नेत्र दीपक अशा प्रकारचा उत्सव करतायत. सप्ताह करतायत. 58 वर्ष झाले. सप्ताह करण्याचा पाठीमागचा उद्देश, हेतू तरी आहे तरी काय, या पाठीमागचं गूढ रहस्य नेमकी आहे तरी काय, चांगला माणूस तयार व्हावा याकरता आपण गेले 58 वर्ष झाले हा उत्सव करतायत. मग चांगला माणूस तयार व्हावा, मग तो चांगला माणूस तयार कशाने होऊ शकतो, तर तो केवळ परमार्थानेच होऊ शकतो. मग त्यासाठी परमार्थच करावा लागणार. त्याशिवाय कीर्तन किती ऐकले हे महत्वाचं नाही, ऐकल्यानंतर परिवर्तन किती झालं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही किती खाऊ शकता हे महत्वाचं नाही, खाल्लेलं तुम्हाला पचतं किती हे अत्यंत महत्वाचं आहे. वृत्तीत बदल होण्याकरता आपण हा उत्सव करतोय. ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्नी दग्धा कुटलश्य कामिनी सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. अर्थात 58 वर्ष झाले अत्यंत गोड अशा प्रकारचा. मला असं वाटतंय ऍटलिस्ट 58 तरी माळकरी झाले असतील, बरोबर असं मी समजतो. झाले, त्याही पेक्षा जास्त झाले असेल. अत्यंत गोड, म्हणून चांगला उत्सव आपण करताय. नजर लागेल असा उत्सव टाकरखेड या गावी. उत्तमते ठाव रम्य स्थळ अशी प्रसन्नताही आल्यानंतर पाहायला मिळते. अर्थात आज पर्जन्याने देखील माझ्यावरती कृपा, अर्थात आपल्या गावावर कृपा केली, म्हणजे चांगलं ऐकायला मिळतं आणि तो आनंद आपल्याला उपभोगता येतो. अत्यंत गोड अशा प्रकारचं नियोजन आहे. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. सुरुवातीला ज्यांनी उत्तम अशा प्रकारची चाल गायली ते उत्तम आळंदीचे गवई, अर्थात बापू नाही आलेत पण बापूच्या स्वरूपात त्यांचे शिष्य आमचे केदारे गुरुजी, त्याच ताकदीचं गाणं आमच्या केदारे गुरुजींचं आहे. त्यांना वंदन करतो. त्यांच्या पाठीमागं संजय महाराज, अत्यंत चांगला आवाज आहे त्यांचा, त्यांनाही वंदन करतो. त्यांना मृदंगाची साथ देण्याकरता नरवडे गुरुजींचे अत्यंत त्या ठिकाणी लाडके शिष्य, मृदंग वाजवताना काय ती चपळाई, काय तो वेगळेपणा आहे. मृदंग मुखलेपेन करोती मधुर ध्वनी, अर्थात मृदंगाला मुखलेपन केल्यानंतर मृदंगातला मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. त्याचबरोबर मृदंगाबरोबर माणसाचा स्वभाव देखील उत्तम असेल, वादकाचा स्वभाव उत्तम असले की दोन्हीची साम्यता जुळते आणि एक वेगळाच नाद, ती लहर त्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या समवेत आलेले ते काही काळ मृदंग वाजवत होते, अलीकडे ते आता चांगल्या प्रकारे कीर्तन करतात. अत्यंत चांगलं त्यांचं महाराष्ट्रभर आता नाव होतंय आणि चांगले ते ज्ञानेश्वरीचे त्या ठिकाणी सेवक आहे. अहो ते सेवक आहे यात नवल नाही, त्यांचं लेकरू 4 वर्षाचं, त्या लेकराचे 100 ओव्या पाठ आहे. ही संप्रदायाची विशेषता आहे महाराज, ही विशेषता आहे. आमचे संजूभाऊ आले, त्यांच्याबरोबर शिवाभाऊ आहेत आमचे महाराज, त्यांनाही वंदन. सगळी मंडळी ज्यांच्यामुळे पुन्हा 2 वर्षापूर्वी येण्याचा योग आला होता, पुनश्च एकदा याही वर्षी तुमच्या सगळ्या मायबाप श्रोतृवृंदांच्या दर्शनाचा सुयोग, अर्थात ज्ञान पिपासू आपल्या गावातील अत्यंत गोड व्यक्ती आमचे गुरुजी, महाराष्ट्रभर त्यांचं सगळ्याच कीर्तनकाराबद्दल प्रेम आहे, म्हणूनच सगळी मंडळी इथपर्यंत येतात. आता मी एवढ्या लांब आलो कशा करता? काम नाही म्हणून आलोत का धंदे नाही म्हणून आलो? कशा करता आलो एवढ्या लांब? कोण म्हणलं बारीक पैशासाठी आलो? माने पाचारिता नवे आला नूख, ऐसे येती लोक प्रीतीसाठी. गुरुजींचा फोन तर आलाच, पण त्यात विशेष माझ्या जीवनातलं सर्वस्व, अर्थात माझ्या जीवनाचे शिल्पकार, आध्यात्मिक उन्नती या प्रवासाचे माझे जे शिल्पकार आहेत ते असे असणारे गुरुवर्य बाबा, त्यांच्या मुखातून तुम्ही कथा ऐकत आहात.
आयुष्यामध्ये ज्यावेळेस बाबा हे नावाचं पात्र अर्थात गुरुजी आमच्या जीवनात आले, आयुष्याला त्यापासून एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि मी ते उपभोगतोय. लेकराही पेक्षा जास्त प्रेम करणारे माझे गुरुवर्य अर्थात बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. चालतं बोलतं ज्ञानाचं व्यासपीठ आहे. यत्किंचित देखील त्या ज्ञानाचा अहंकार नाही. महाराष्ट्रात नाही हो तोड. पृथ्वीराज आपले ते जाधव आणि एवढे मोठे विद्वान कीर्तनकार त्यांच्या पुढे झुकतात. आम्ही त्यांचे शिष्य आहोत, यात आम्हाला स्वाभिमानाने आम्ही महाराष्ट्रभर ते मिरवतोच. त्याचा आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. ते आमचे गुरुजी आहे. काय ना, समर्थ के साथ रहकर राज भोगना ही बुरा है, न जाने कब रुला दे, और फकीर के साथ रहकर भीख मांगना ही अच्छा है, न जाने कब भगवान से मिला दे, न जाने कब भगवान से मिला दे. गुरु जर योग्य, काय ना, शिष्यही योग्य असेल तर तो गुरु मातीतून ज्ञान घेऊ शकतो, नाहीतर शिष्य धोरणात नसेल तर गुरुला मातीत घालते, है की नाही. म्हणून हजारो आणि असे उत्तम उत्तम त्या ठिकाणी महाराष्ट्रभर ज्यांची नाव आहे अशी माणसं बाबांचे शिष्य आहेत. त्यापैकी आमचाही खऱ्या अर्थाने काही पूर्वजन्मीचं पुण्य असेल. बाबांच्या सहवासात सानिध्यात राहण्याचा योग येतो. आज अर्थात या ठिकाणी आमच्या गुरुमाई या ठिकाणी आल्यात. आमची लाडकी सिद्ध्या बाबांचा परिवार इथं आलेला आहे. सगळीच मंडळी आहे. सर्वांना या ठिकाणी वंदन आहे. ही सगळी टाळकरी मंडळी, भजनी मंडळी सगळी उपस्थित आहे. आमचे नागेश दादा गोळे उत्तम मृदंग वादक या परिसरातील चिखलेचे, त्यांची ही लेकर आहे. ते चोपदारलय गोड आहे. तुकाराम काय चैतन्य देवकर फळावरचे, बहुत बढिया फळावरचे, बहुत बढिया आहे. वय किती आहे? जन्मत आहे असं सांगा ना. काय 70-80 एवढं कुठं क्लिष्ट बोलतात? हा 70-75-80 त्या भावाचं वय बघा तुम्ही. एवढं वय पण असं काही वाटतं का तुम्हाला असं वय असेल वगैरे? ते संप्रदायाची ताकद असते. परमार्थात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन वाढत असतं. आणि संसारात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन कमी होतं. ही संप्रदायाची ताकद आहे. या व्यास मंदिरात आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. तरुणांची विशेष उपस्थित या ठिकाणी आहे. सर्वांना मी मनस्वी वंदन करतो. आमच्या या ठिकाणी सावकार वगैरे ही सगळी गावातली मंडळी, सगळ्यांना वंदन आहे. इकडे बाबा आहेत कीर्तनकार, सदानंद बाबा आहेत. सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठाल जे इथं बसलेले पॅन्टीवाले त्यांनी सगळ्यांनी पुढे यायचं. पाठीमागे बसलेली तरुण मंडळ ज्यांनी पॅन्ट घातलेली आहे, पॅन्टीवाले पुढे या. फक्त लवकर या, वेळ घालू नका. लवकर या, इथं जागा आहे तुमच्या करता. मी काहीच करणार नाही, तुम्हाला काही बोलणारही नाही. तुमच्या करता आलो. इथं समोर या लवकर. तुम्ही एकमेकाकडे काय पाहू राहिले? तुम्ही इथे या लवकर. पॅन्टीवाले सगळे इथे या. इथं बसलेले हे कुठं तुम्ही? इथे या, इकडे या तुम्ही. इकडे पाठीमागे वाट्यावर बसलेले इकडे या, पुढे या. या पॅन्टीवाले इथं इकडे पुढे यायचं, तिकडे मागे नाही बसायचं. इथं पुढं उठा. हो दादा, तुम्ही दोघ जण उठा. इथे या, पुढे या. इथं पुढे या. वा, इथे या दादा, इथे या. इथे या पॅन्टीवाले. सारखं सर लाडक्या बहिणी तो गॅप ठेवू नका. सर का पुढे जा. बोलाय का? बसा. बहुत बढिया. म्हटलं गॅप ठेवू नका. बहुत बढिया. छान, खूप छान. बस बोलायचं नाही आता. वा, सर्वांना विशेष म्हणजे या तरुणाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. तरुणांनो, खरं सांगा, एवढ्या प्रेमाने आजपर्यंत तुम्हाला कोणी समोर बोलवलं का हो? खरं सांगा, एवढ्या प्रेमाने कोणी बोलवलं? नाही. ते औदार्य दुसऱ्या व्यासपीठावरती नाही हो. ते औदार्य फक्त ओनली या व्यासपीठावर. उत्तम. वा, ही तरुण मंडळी इथे येत आहे. अत्यंत आनंद आहे. सगळ्यांना वंदन करतोय. बाकीचे एवढ्या प्रेमाने इथं बोलवत नाही. ते फक्त म्हणत असतात माईक वरती, फक्त बोलतात. तळागाळातली जनता, मग तळातली जनता गळात कशी घालायची
एवढं मात्र त्यांना चांगलं जमतं. मला सांगा, हे बहुत बढिया, तुम्ही इकडे आलात, आनंद आहे. तुम्ही पेरणी करता, पांचांग पाहून पेरणी करता की मुहूर्त पाहून पेरणी करता? तुम्ही बसलेले मी समजतो सगळे शेतकरीच आहेत ही सगळी मंडळी. तुम्ही पेरणी करता पांचांग पाहून करता की मुहूर्त पाहून पेरणी करता? पांचांग पाहून, पांचांग पाहून पेरणी करता का तुम्ही? मुहूर्त वापसा पाहून पेरणी करता ना तुम्ही, वापसा. मग हे आता हे वापस्याला आलेले हे सगळे, हे वापस्याला आलेले सगळे, इथं पेरणी होणं अत्यंत महत्वाचे आहे. विठाला पवित्र दिवस आहे, कार्तिक मास आहे. भगवान त्या ठिकाणी आज शय्यान अवस्थेत आहेत, ते जागृत अवस्थेच्या दिशेने आज या ठिकाणी येणारच आहेत. उत्तम कार्तिक मास आहे, एकादशीचा पर्व आहे. रात्रभर आता जागरण होऊ देऊ आपण, आहे की नाही? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. या उक्तीने आपण तर पंढरपूरला जाऊ शकत नाही, पण प्रत्येक वारकरी संत महात्मे इथं येऊन पंढरपूरच निर्माण करतोय ना, म्हणून आपण ती अनुभूती सगळेजण या ठिकाणी घेत आहेत. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आपण चिंतना करता निवडलाय. नाथ महाराज या अभंगामध्ये साधना करण्याकरता प्रवृत्त करतात. यातला विको कमी करा, गातानी विको द्यायचा. काय ना, विज्ञानात साधने वापरली जातात, पण अध्यात्मात साधनाच वापरली जाते. विज्ञानावरती आमचा विश्वास आहे, पण अध्यात्म आमचा श्वास आहे. विज्ञान गतिदायक आहे, पण अध्यात्म सतगतिदायक आहे. विज्ञानाने चातुर्य विकसित होईल, पण अध्यात्मामुळे चरित्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. विज्ञानाने प्रसिद्धी मिळेल, पण अध्यात्मामुळे आम्ही सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. संत महात्म्यांनी हे हेरलं. अध्यात्म हे परमोच्च सुख आहे, हे संतांनी हेरलं. म्हणून ग्राउंड लेवल पर्यंत जातात आणि समाजाच्या पाया पडतात आणि साधना करण्याकरता प्रवृत्त करतात. ऐका टाकरखेडकर, ऐकणारी सगळी उंचीचे माणसं आहेत. नाथ महाराजांचा अधिकार काही सामान्य नाही. प्रपंच परमार्थस्य संयोगेन सत्कृताः प्रतिष्ठानस्य देवाय एकनाथाय ते नमः. अर्थात प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समन्वय साधत जगासमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ते शांती ब्रह्म. दुर्बळाची कन्या सामर्थ्याने केली अवदशा निमाली दारिद्र्याची, हे ज्यांचं तत्वज्ञान आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. परिमळ गेल्या ओसकुल देठी आयुष्या शेवटी देह तैचा, हे ज्यांचं तत्वज्ञान ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. मुघल सत्तेची राजवट असताना त्याही काळात कथा कीर्तन मंदिर हे पाडल्या गेली, कथा कीर्तन बंद पाडल्या गेली. त्याही काळात नाथ महाराजांनी परमार्थ तेवत जिवंत ठेवण्याचं काम त्या काळात नाथांनी केलं. हे सामान्य उपकार नाही नाथ महाराजांचे. नाथ महाराजांचा अधिकार काही सामान्य नाही. एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. नाथांनी दशमस्कंद जो अध्याय आहे भागवतातील, त्यातली पंचाध्यायी निर्माण केली. अर्थात संस्कृतातलं भाष्य ते मराठीत रूपांतर केलं. एक साधक तो छोटासा ग्रंथ घेऊन काशीला पोहोचला. मणिकर्णिका घाटावरती जाऊन त्यांनी सकाळी सकाळी स्नान वगैरे केलं आणि त्या घाटावरती ती नित्यनेम चर्या म्हणून त्यांनी ती पंचाध्यायी काढली आणि तो पठण करायला लागला. ते संस्कृतातलं भाष्य मराठीत रूपांतर केलं. ते तिथल्या विद्वान प्राकंड ब्राह्मण मंडळीच्या ते शब्द कानावर पडले. हे संस्कृतातलं भाष्य मराठीत रूपांतर केले. कुणी दिला अधिकार? पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. बोलावून आणा त्यांना. नाथ महाराजांना बोलावून आणलं. नाथांचा अद्वातद्व अपमान करतायत सगळी विद्वान प्राकंड ब्राह्मण मंडळी बसले. कुणी दिला अधिकार? नाथ महाराज काहीच बोलत नाही, काही बोलत नाही. याचं कारण नाथ महाराज शांत होते. अखंड अगरवता गुणी असती तयाची विनय हेची संपत्ती, जय जय म्हणती अर्पिती माझ्याच्या ठाई. हे ज्यांचं जीवन ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ऐका टाकरखेडकर, एक उंचीचं वाक्य सांगतो. सगळं करणारा व्यक्ती शांत राहू शकतो की नाही मला माहित नाही. सगळं करणारा व्यक्ती शांत राहू शकतो की नाही मला माहित नाही. पण शांत राहणारा व्यक्ती सगळं काही करू शकतो. शांत राहणारा व्यक्ती सगळं काही करू शकतो. ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन. नाथ महाराज काहीच बोलत नाहीये. ही ब्राह्मण मंडळी म्हणताय तुम्हाला माहित आहे संस्कृत भाषा ही देवाची भाषा आहे. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. गिरवाण ही भाषा, संस्कृत भाषा ही देवाची भाषा आहे. कुणी दिला तुम्हाला अधिकार? मग नाथ महाराज बोलते झाले. मग बोलते झाले. संस्कृतवाणी देव बोले. प्राकृत काय चोरापासून झाली, मग मराठी भाषा ही काय चोरांची भाषा आहे का? नाथ महाराज जरा जास्त बोलतायत. ग्रंथ घ्या, गोदावरी पात्रात फेकून द्या. नवल असं घडल्या गेलं. ग्रंथ घेतला, गोदावरी माते तो पात्रात फेकून दिला.
आणि गोदावरी मातेने वज्रचुडे मंडित हात बाहेर काढले आणि नाथ महाराजांचा ग्रंथ झेलावला, नाथांचा ग्रंथ झेलावला. काशी मधली ती ब्राह्मण मंडळी आश्चर्यचकित होत आहेत. नाथांचा ग्रंथ झेलवला, गोदावरी मातेने वज्रचुडे मंडित हात बाहेर काढून नाथांचा ग्रंथ झेलवला. नाथ महाराजांची हत्तीवर बसून मिरवणूक काढली. कुठं कुठं कुठं? काशीमध्ये. कुणाची कुणाची? सखाराम तात्याची नाही, कुणाची मिरवणूक काढली? नाथ महाराजांची मिरवणूक. त्या काळात हत्तीवर बसून मिरवणूक काढली. नाथ महाराजांचा अधिकार सामान्य नाही. 36 वर्ष कामं केली हो देवाने. काय अधिकार त्या नाथ महाराजांचा? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. नाथ महाराजांचा अधिकार म्हणजे सामान्य नाही. श्रीमंत, शांत आणि संत एकमेव संत असे होते जे की श्रीमंतही आहेत, जे शांतही आहेत आणि जे संत आहेत. श्रीमंत, शांत आणि संत. काय 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 काय? श्रीमंत, शांत, संत. काय काय काय? टोपीवाले बाबा कुठले तुम्ही? इथलेच आहेत का? इथलेच आहे. नाव काय तुमचं? हा, रामदास. नाव खतरनाकच आहे. मला वाटलं का रामदास आठवले साहेबच बसले काय? रामदास काका म्हटलं तर चालेल तुम्हाला. रामदास काका. नाथ महाराज श्रीमंत, शांत आणि संत. एवढे श्रीमंत, एवढे श्रीमंत. नाथ महाराज, अहो भिकारी आला तर तो सोन्याच्या ताटात जेवायचा. ही नाथ महाराजांची श्रीमंती होती. प्रापंचिक श्रीमंती गडगंज हो. आजही तुम्ही कधी आलात तर जुन्यावाडा जर गेला, नाथांचा जुना वाडा जिथं विजयी पांडुरंग मूर्त आहे, आजही जुन्यावाडा जर तुम्ही गेलात तर जुन्यावाड्याच्या तुम्ही भिंती बघितल्या तर त्या भिंती म्हणजे ट्रॅक्टरच्या ट्रायली लावून जाईल अशा नाथ महाराजांच्या जुन्यावाड्यातल्या भिंती. आजच्या भिंती म्हणजे यमुनाकाने खेळा ठोकान सुमनाकाच्या घरात जावा. यमुनाकाच्या खेळाला सुमनाकाने तेलाची कॅन लावावी, यमुनाकाने तिचा खेळा काढून घ्याव आणि सुमनाकाची तेलाची कॅन लवंडून जावं. हे 800 500 वालं, 700 9 वालं हे आता आलंय. पण ते नाथ महाराजांची श्रीमंती, प्रापंचिक श्रीमंती गडगंज, आध्यात्मिक श्रीमंती काही सामान्य नव्हती. अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यास कैसे जीव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही. पायरी शिवो गंग गावोनी अभंग, पायरी शिवो गंग गावोनी अभंग. नाथा घरी नाथा घरी प्रापंचिक आणि आध्यात्मिक श्रीमंती ही काही सामान्य नाही. ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन. श्रीमंत, शांत, एवढे शांत, एवढे शांत तुम्हाला माहितच आहे. एक म्लेंछ अंगावरती येऊन थुंकला, नाथाने प्रतिउत्तर काही नाही दिलं. येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवुनी मुक्त केला. ही नाथांची उंची आहे बा. काही बोलले नाही नाथ महाराज. शांत होते. मी असंच कीर्तनात म्हटलो, नाथ महाराज फार शांत होते. अलीकडे शांत होणं फार गरजेचं आहे. ते फार गरजेचं आहे. शांत दांत जीवन नाथांचं होतं. एक जण म्हटला, प्रापंचिक कलह आमचा रोजच घरात होत असो, जरा मला शांत व्हायचं. म्हटलं चल पैठणला. त्याला पैठणला घेऊन गेलो. गोदावरी पात्रात त्यांनी स्नान केलं आणि स्नान करून वरती आला. सावकार मी त्याला म्हटलं काय सोडलं? तो म्हटलं महाराज आजपासून मी राग सोडला. म्हटलं काय सोडलं? हो महाराज मी राग सोडून दिला. म्हटलं काय सोडलं? हो महाराज, हो राग सोडून दिला. म्हटलं काय सोडलं? महाराज राग सोडला. म्हटलं दादा काय सोडलं मला जरा ऐकायला. हो महाराज किती वेळ झाला सांगतो राग सोडला म्हणून. कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. ते नाथांचं जीवन आहे महाराज. शांत होणं एवढंही सोपं नाही. ते संतांचं जीवन आहे महाराज. संत संत कभी स्वर्ग नहीं जाते, गुरुवरांच्या मुखातलं वाक्य आहे. संत कभी स्वर्ग नहीं जाते, वो जहां जाते हैं वहां स्वर्ग बना देते हैं, वहां स्वर्ग बना देते. पापी कभी नरक नहीं जाता, वो जहां जाता है वहां नरक बना ही लेता है. काय ना, विद्वान व्यक्तीच्या शब्दांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीवरती पडतो, पण साधूच्या शब्दांचा प्रभाव
डायरेक्ट जीवनावरती पडतो. साधूंचं जीवन असतं, त्यांचं जीवन दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जाणा महात्मा हा पैशाने मोठा नसतो. पैसे फक्त महाराज लोकांना लागते नाही. महात्मा हा असं म्हटलं की मग तर सावकार तर खुशच होणार. हे सगळं चाललंय हे तुमच्यासाठीच ना. पोट तिडकीने एवढ्याला महाराज मंडळी येतात. ते कशा करता येतात? हा नाही मोकळं बोला, काय बोलायचं तर आपण एवढंही खरं बोलू नका विचार. ओनली 2च गाण्याचे 2-3 लाख घेऊन जाते. विठाल विठाल श्रीमंत शांत आणि संत. काय 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 श्रीमंत शांत आणि संत 3ही गुणांनी युक्त असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या आमच्या पाया पडतात. त्या नाथांचा अधिकार काही सामान्य नाही. संत महात्मे तुमच्या आमच्या पाया पडतात. भीक मागतात की साधना करा. भीक मागतात. एक साधक नाथांकडे गेला, आम्ही साधना करण्याकरता प्रवृत्त आहोत, पण जर भोगात बदल करण्याची ताकद असेल तर नक्कीच आम्ही साधना करू, भजन करू. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात भोगात बदल करण्याची ताकद आहे. हरिकृपे त्याचा नाश झाला हो, हरिकृपे त्याचा नाश झाला हो, हरिकृपे त्याचा नाश झाला हो, हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग करण्याचा हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला. माझी पाठ भिजली बघ ना, पान पाहून घ्या ना. म्हणजे काय ना हे पुसवलं नाही पाहिजे गुरुजी, ते मी पुसत नाही कारण लोकांनाही कळालं पाहिजे घामाचं आहे आरामाचं नाही म्हणून. हे की नाही, मला सांगायचं काय भोगात बदल करण्याची ताकद नाथ महाराज म्हणतात. भोगात बदल करण्याची ताकद आहे. कारण या जगाची निर्मिती कुणी केली? आमदाराने, खासदाराने, पंतप्रधानाने. कुणी केली या जगाची निर्मिती? जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. पहिले काही नव्हतं. महाराज म्हणतात जापान नाही, भारत देश नाही, आशा खंड नाही, काहीच नव्हतं. महाराज चिखली नाही, बुलढाणा नाही, टाकरखेड नाही, इथं बसलेलं कुणीच नव्हतं. फक्त मी होतो एकटा. असं देव म्हणतो, असं देव म्हणतो. जंबूया दीप माझे एक पंढरपूर गाव धर्माचे चला जाऊ तया खाया, चला 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 जाऊ तया खाया.
उदाहरण मला सांगता येईल. सुदामजीचं जीवन तुम्हाला माहितच आहे. भोगात बदल करण्याची ताकद, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचे दिले गा. वाट पाहण्याची क्षमता परमार्थात असेल तरच परमार्थ या ट्रॅक वरती या, अन्यथा अजिबातच येऊ नका. वाट पाहण्याची क्षमता, फळ मिळणारे पण त्याकरता वाट पाहण्याची क्षमता ठेवा ठेवा. शबरी मातेचं जीवन माहितीये तुम्हाला. आयुष्याकडे लोट केलं शबरी मातेने. शबरी माता रोज म्हणायची, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, हरे रामा रामा रटते रटते रोज सवेरे वन में जाकर रास्ता साफ कराती हूँ, अपने प्रभु के खातिर वन से फल चुन चुन के लाती हूँ, मीठे मीठे बेरन से भरी लाई मैं डगरिया, हरे रामा रामा रटते रटते. आयुष्य करे लोट शबरी मातेने. शबरी कहती थी, देशवासियों वो कहती थी, राम आएंगे, राम आ ही गए. देशवासियों, मी कुठला पक्षाचा नाही बरं. जसं पांडुरंगावरती लक्ष, तो आमचा पक्ष. पक्षांपेक्षा आम्हाला काही घेणं देणं नाही. काही माणसं आवडतात, काही माणसं. मोदी है तो ठीक है, अगर योगी पंतप्रधान बन गए ना तो मुगल गूगल पर भी नहीं दिखेंगे. काही माणसं रस्त्यामुळे तर ऍटलीस्ट संभाजीनगर, नाशिकचं सकाळचं कीर्तन करून आलो, 5:30ला संभाजीनगरहून निघालो. ओनली 2.5 तासात हा ऍटलीस्ट आम्ही प्रवास काटून घेतला. नितीन गडकरी नाव नव्हतं पाहिजे त्यांचं, नितीन रोडकरी नाव पाहिजे होतं. चांगला मनुष्य आहे, उत्तम मनुष्य आहे. रोडामुळे आवडतो मनुष्य, चांगलाच आहे, समृद्धी चांगलाच केला. वा, नितीन गडकरी नाही, नितीन रोडकरी नाव पाहिजे होतं. बरोबर, नितीन पुलकरी नाव पाहिजे होतं. आणखी सांगू, नितीन रोडकरी. विठ्ठल भोगात बदल करण्याची ताकद, भोगात बदल करण्याची ताकद आहे. फक्त वाट पाहण्याची क्षमता ठेवावं, ठेवा. आम्ही साधना करतो पण लगेच फलाची अपेक्षा आहे. कसं शक्य आहे? त्याकरता थोडीशी वाट पहा. 42 वर्ष वसंतराव देशपांडे, तो चित्रपट पहा तुम्ही, मी वसंतराव. 43व्या वर्षी प्रसिद्धी मिळाली त्या व्यक्तीला. आम्ही अलीकडे आमचे 2च टिपणं बसले की आम्ही येड्यावानी करतो. नाही नाही, तारखा भेटायला पाहिजे. कसं शक्य आहे? थोडासा वेळ जाऊ द्यावा लागेल. अरे 10 वर्ष पक्वादात घालावं लागते. त्यानंतर प्रसिद्धी ती प्रारब्धाने मिळतच असते आणि ते मिळणार, ते मिळणार. फक्त वाट पाहण्याची क्षमता ठेवा, नक्कीच मिळणार. भोगात बदल करण्याची ताकद आहे. एक साधक नाथांकी आला, भोगात बदल करण्याची ताकद आहे. मग नाथ महाराज ग्राउंड लेवल पर्यंत जातात आणि समाजाच्या पाया पडतात. अरे ए बापा हो, अरे बापा हो, काय करा करा रे बापानो, Rani
भरत महाराज, हेच ओंकार महाराज, हेच कैलास महाराज आहेत आपल्यासाठी. वा, बहुत बढिया, बहुत बढिया. असे दोनच पाहिजे, उत्तम पाहिजे. बस गाणं श्रवणीय आहे. बऱ्याच जणांचं गाणं सहनीय असतं, ते श्रवणीय असलं पाहिजे. नाहीतर घडतं कधी. काल त्या वडाळी भोईला माझा काला मी अभंग घेतला, गोकुळीच्या सुखा हंत पार नाही लेखा. म्हटलं महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये, त्या बुवानी प्रमाण दिलं, अरे गोकुळीच्या सुखा, अरे गोकुळीच्या सुखा. म्हटलं बुवाजी अरे गोकुळीच्या नाही, ते फक्त गोकुळीच्या सुखा आहे, फक्त. मग त्यांनी प्रमाण दिलं, फक्त गोकुळीच्या सुखा. अहो म्हटलं बाबा फक्त नाही हो, नुसतं गोकुळीच्या सुख आहे. मग ते म्हणतात दोघच आहेत, पण बहुत बढिया, बहुत बढिया, उत्तम आहे. वंदन आहे, चांगलं, बहुत बढिया. शुभेच्छा आहे. करा रे बापांनो साधन हरीचे, ऐका खेडकर. नाथ महाराज भीक मागताय, पाया पडतात हो तुमच्या आमच्या. त्या योग्यतेचे आणि त्या उंचीचे आहोत का आपण? नाथ महाराज पाया पडतात, आपल्याला आज्ञा करतात की उपदेश करतात हो? उपदेश. बोला बोला बोल बोलत चला. माझा स्वभाव असं घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. जरा रामदास काका बोला ना तुम्ही, बोला तुम्ही बोला ना, मी काही करत नाही. उपदेश की आज्ञा करतायत, उपदेशाईपेक्षा नाथ महाराज आज्ञा करतायत. याचं कारण आज्ञा करतायत, करा करा. भीक मागतायत, करा. सकल संत महात्मे तुमच्या आमच्या पाया पडतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. समाज ऐकत नाही हो, हात जोडतायत, हात कर जोडून विनवितो तुम्हाला. जोडतात तरी देखील समाज ऐकत नाही हो. कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, अनेक प्रकारची साधन आहेत, पण सगळ्यात सोपा प्लॅटफॉर्म काय आहे तर ते खऱ्या अर्थाने भजन आहे. ते ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचं. वेदनेतून साधनेकडे जाता येतं ते फक्त भजनातूनच. काय ना साध्य उंचीचं असेल व्यक्तीचं तर माणसाला साधना अजिबातच कठीण वाटत नाही, फक्त साध्य उंचीचं असलं पाहिजे. अलीकडे तुम्ही आम्ही सगळे साधने वाढवतोय, साधना नाही वाढत आहे. तुम्ही आम्ही सगळे साधने वाढवतोय. स्ट्रक्चर पूर्ण झालंय, बिल्डिंग पूर्ण झाली एक मजला, तरी देखील आम्ही गज जे दुसऱ्या मजल्याचं पोरग एकच आहे, गज कशाला काढून ठेवले? नाही त्याच्या पुढं साधन आहे. 2-2, 4-4 4 व्हीलर आमच्या दारात आहेत. अपेक्षित पेक्षा जास्त झालंय, तरी देखील तुम्हा आम्हाला या भौतिकतेच्या सगळ्या गोष्टी, लौकिकतेच्या सगळ्या गोष्टी आवडतात. आम्ही साधने वाढवतोय. साधना वाढवा. मी विनंती करतो. मला असं वाटतं टाकर खेडकर तुम्ही सगळे मंडळी रोज तुम्ही 100 वेळा त्या ठिकाणी 100 तरी ऍटलिस्ट माळी जप करत असाल असं मला अंदाज आहे. 100 माळीचा जप रोज करत असाल तुम्ही तर थोडीशी त्यात वाढ करा. 150 वाढवा, थोड्याशा 150. 100 करतातच तुम्ही सगळे इथं बसलेले आहे का? पण सगळं माळी आहे का काय? लगे माना आलो राहिले सगळे. 50 ओव्या वाचत असेल ज्ञानेश्वरीच्या तर उद्यापासून त्यात वाढ करा. वाढ 100 ज्ञानेश्वरीच्या. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ते तत्वज्ञान थोडंच आम्हाला साधना अलीकडे वाढवता येईल का? तुम्ही काय ना या साधनेने, तुम्ही या भौतिकतेच्या साधनेने तुम्ही समृद्ध व्हाल, पण तुम्ही सुखी नाही होऊ शकत. आणि सुखी व्हायचं असेल त्याकरता आपुला तो एक कृषी मंत्री करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख. ते ऑनलाईन रमी खेळण्यात व्यस्त आहेत. ते काय आपल्याला 32,000 कोटी काहीतरी केलंय डिक्लेअर, पण कधी अकाउंटला येते ते काही सांगता येत नाही. पण येतील. आपुला तो एक मंत्री नाही हो, देव करुणी ठेवा.
त्याशिवाय समाधान आणि सुख मिळू शकत नाही. ऐका ऐका, साधना वाढवण्याचा प्रयत्न करा. थोडीशी साध्य उंचीचं असेल तर साधना कठीण वाटत नाही. महाराज आम्ही ग्राउंड लेवलची लोक, आम्ही काय साधना, काही नाथांचे अभंग वाचत जा. पक्षी अंगणी उतरती ते का खुंतोनिया राहती. सांसारिक माणसं हो आम्ही, प्रापंचिक माणसं. आम्ही काय भजन साधना, थोडीशी आम्ही संसारात राहून आम्हाला थोडंसं भजन चिंतन वाढवता येईल का? एक थोडंसं जास्त क्लिष्ट नाही बोलत, सोपं सोपं करून सांगतो. तुम्हाला नारळ माहितीये? नारळ माहितीये तुम्हाला? तुम्ही टोपीवाले, तुम्ही माहितीये? आजच टोपी घातली का रोजच घालता? रोज असते का? केस नाही म्हणून घालता की खरं सांगा. नाही त्या निमित्ताने टोपी घालताय तुम्ही. अरे वा, बहुत बढिया. ही एक ते बाल, अरे डवळे झाले तरी आम्ही दुकानात जाऊन मस्त काळे वगैरे माणसाला, बहुत बढिया. त्या आर्टिफिशियल जगणं झालंय माणसाचं, चांगली गोष्ट आहे. माणसाचं हास्य पण विकत घ्यावं लागलो. आता फोटो घ्यायचं म्हटलं की आम्ही आता वैतागलेलो राहतो, पण तरी काही येतात तरुण मंडळ वगैरे सगळे. महाराज प्लीज गिव्ह मी एक फोटो घ्यायचा महाराज. मग आम्ही किती थकलेलो असं, म्हणजे फोटो पुरता हास्य झाले. काय ना, ते डॉक्टर नंदू मुळमुळेंचं वाक्य आहे, माणसं आतून सुंदर दिसण्यापेक्षा, आतून सुंदर असण्यापेक्षा जगाला आम्ही सुंदर कसे दिसू याकरता माणसं जास्त प्रयत्न करतात. मला असं वाटतंय आपण स्वतः आतून किती हेल्दी आहोत हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हेल्दी होण्याकरता मन तुमचं त्या ठिकाणी निगेटिव्ह जी आपल्या अंतःकरणाची ऊर्जा भरली आहे ती पॉझिटिव्ह होण्याकरता तुम्हाला कीर्तन हेच एवढं प्लॅटफॉर्म आहे. परमार्थात एन्जॉय करा, तुम्हाला अँजिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. ती ताकद ओनली फक्त परमार्थात आहे. मी विचारत होतो तुम्हाला, नारळ माहितीये तुम्हाला? तुम्ही काय, मी असं मोकळं बोललो तर काय असं लोड घेऊ नका, असं बर्डन येऊ देऊ नका. नारळ माहितीये तुम्हाला? माहितीये. नारळाच्या कवटी असते, कवटी करवट वगैरे आपण काय म्हणतो. त्या करवटीच्या खोबळा असतो, खोबळा माहितीये तुम्हाला? खोबळा तो कवटीला चिटकतो का? नाही. मग त्यात खोबळा नाही का? आहे. तो खोबळा त्याला चिटकत नाही. त्या खोबळ्यासारखं आम्हाला संसारात राहता येईल का? चिकू माहितीये का तुम्हाला? चिकू तुम्ही टोपीवाले, चष्मावाले चिकू नाही, तुम्ही नाही चिकू, पण चिकू माहितीये तुम्हाला? चिकू मध्ये बी असतं, ते बी काळं बी, ते चिटकतं का चिकूला? नाही. मग त्यात बी नाही का? आहे. त्या बियासारखं आम्हाला जीवन जगता येईल का? शेळी माहितीये तुम्हाला? तलावात पाणी प्यायला जाते, तलावात वगैरे किती अंतरावरून पाणी पिते ती? किती? 200 फूट अंतर तलावात जवळ जाते, अलगद गुडघे टेकवते, अलगद तलावातलं स्वच्छ पाणी पिते. येणाऱ्या जाणाऱ्याला आहे तसं ऍज इट इज पाणी स्वच्छ पिण्याकरता ठेवते. बरोबर शेळीसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. म्हैस माहितीये का तुम्हाला? म्हैस माहितीये का? माहितीये. किती अंतरावरून पाणी पिते ती? पाण्यात जाते, हवं तेवढं पाणी पिती, तिथंच पाणी पिती, तिथंच राडा करून टाकते. येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी पण पिण्याकरता योग्य ठेवत नाही. आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी घेऊन जा. प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना शेळीसारखं जीवन जगा, म्हशीसारखं राहू नका. एवढं जरी कीर्तनातून घेतलं आजचं कीर्तन माझं सफल होईल. आयुष्य निघून जातं लोकांचं, पण भजन मुखात संसाराचा धंदा, हरी संसाराचा धंदा, जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी राम नाम, नाही आले कधी राम नाम, नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम, नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम. केली राम नामे वाचा, असं शुभ नामे केली पुढे वेळा
शिकवली म्हणून ते हसत होते, याला जमतं की नाही ती जागा. पण तुम्ही पुढे असल्यानंतर मी कुणाच्या बापाला घाबरतो का? वा, तो आशीर्वाद आणि ते छत्र इथं मला उपस्थित आहे ना, मी कुणाला घाबरणार आहे? ते गुरुजी आहेत पुढे. वा, आयुष्य निघून जातो. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम प्रत्यायांती गता पुनर्न दिवसा कालो जगत भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चलम जीवितम तस्मान माम शरणागत शरणद त्वाम रक्ष रक्ष धुना. आयुष्य निघून चाललंय हो. काळ तुमचे त्या ठिकाणी वाट पाहतोय, रोज तारुण्य तुमचं नष्ट करतोय. थोडस आम्हाला भजना करता वेळ देता येईल का? भजना करता आयुष्य निघून जातं. बघा तुम्ही काही काही माणसं आहो, तुम्ही बायकोसाठी डोंगर जरी उचलला तर बायको तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही, थँक्यू पण नाही म्हणणार. परमार्थासाठी काडी उचला, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार आहे. त्याचं बेनिफिट मिळेल तुम्हाला. ती ताकद आहे महाराज इथं, ती ताकद आहे, ती ताकद आहे. पण अलीकडे काय आहे ना, पत्नी पीडितांची संख्या एवढी वाढायला लागली की ते नर्वस आहे. भजन म्हटलं की चांदीचे डोळे करतात. आवाजच दबले, त्यांचे आवाजच निघत नाही. बायको नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, याचं कारण ती रात्री झोपेत बडबड बडबड बड करत बसायची. बाबा रात्री झोपेत ती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली नवऱ्याला. डॉक्टर साहेब यांना पटकन हॉस्पिटलमध्ये घ्या, यांना ओपीडीतून यांना पटकन ऑपरेशन मध्ये घ्या. बरं काय झालं काय यांना काही कळत नाही. रात्रभर झोपेत बडबड बडबड करत बसतात. काहीतरी चांगलं पेन क्लिअर काहीतरी असं औषध द्या की यांचे झोपेत बडबड करणं बंद झालं पाहिजे. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हटले, एक साधा आणि सोपा उपाय सांगतो, तेवढा अंमलात आणा फक्त. काय काय सांगा, लवकर सांगा. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हटले, एक काम करा, त्यांना तुम्ही दिवसा बोलण्याची संधी देत जा. दिवसा बोलण्याची संधी, झोपेतच बडबड करत आवाज. आता काय आम्हाला काही कमी बोलतात का महाराज? काय सांगा तुम्हाला, सगळ्यांनाच बोलतात, सगळ्यांचं सारखंच आहे. आणि आमचं नाही, आमचं बरं आहे. पण बोलतातच ना, कधी कधी बोलतात. आम्हाला एक दिवस बायको म्हटली, आप कीर्तन के लिए पूरा महाराष्ट्र घूमते हो, रोज 200-400 किलोमीटर घूम लिया करते हो, कीर्तन के लिए जाते हो, हमें भी कभी कभी कीर्तन के लिए ले जाए, कभी कभी कहा घूमने ले जाया करो, कहा तो घूमने ले जाया करो. मैं उसे शमशान में लेके गया. महाराज ये कहा लेके आए? मैंने कहा लोग यहाँ आने के लिए मरते हैं. बरीचशी तरुण मंडळी इथं उपस्थित आहे. त्या प्रेमानंद स्वामी या महात्म्यामुळे बरीचशी आमचे विशालराव ही बरीचशी तरुण मंडळ, त्यांचे चांगले उपकार या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणावरती. प्रत्येकाच्या हातात माळ, काउंटर, तो जप यंत्र आलंय. उपकार त्या महात्म्याचे, म्हणजे ती जिवंत जाज्वल्य शक्ती आहे, ते साक्षात कृष्ण परमात्माच आहे. ते ती राधा, काय ते भजन आहे, ते अखंड त्या महात्म्याच्या मुखात भजन केलं त्या व्यक्तीची त्या ठिकाणी क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर क्रिकेटपटू विराट कोहली हा देशभर, संपूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे. जगभर तो क्रिकेट खेळण्यामध्ये प्रसिद्धच आहे, तो त्यात निष्णातच आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे. पण एक जगामध्ये, एक महाराष्ट्रात, भारतभर त्या व्यक्तीची आणखी एक ओळख निर्माण झाली. क्रिकेटमुळे तर संपूर्ण भारत ओळखतच होतं, पण क्रिकेट या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचं जीवन, त्या व्यक्तीचं जीवन ज्या दिवशी प्रेमानंद स्वामी महात्म्याच्या त्या चरणाला मस्तक लागलं, त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. हे ते भोगतायत आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा गौरव करतोय. त्याची पत्नी अनुष्का शर्मा, अहो त्यांची 3-4 हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे, लाखो करोड फॅन फॉलोअर्स आहेत त्या दोघांचे. आपण हे 10-20 हजारवाल्या पगाराने, 5-50 हजारवाल्याने येडेवाने करू नये. जरा 20 एकरवाल्याने बी लई उड्या नाही मारू. 3-3 हजार, 4-4 हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी असणारे अशी कित्येक तरी आहे. अब्जावधीश लोक तिथे येऊन नतमस्तक होत आहेत. तो WWE मधला तो रिंकू राजपूत, अहो बलाढ्य योद्धा असताना सर्वस्वाचा त्याग केला. बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी अहो नोकरीला लाथ मारली, आज त्यांची सेवा करतायत. त्यांनी हे हेरलं. भौतिक सुखाईपेक्षा अध्यात्म सुख हे उंचीच आहे, हे त्यांनी हेरलं, म्हणून ते इथं आले. म्हणून त्यांनी भजन स्वीकारलं. जप यंत्र त्यांनी हातात घेऊन ती भजनाची भीक त्या ठिकाणी स्वामीजीकडे करतायत, हे त्यांनी हेरलं. मी भीक मागतो काय ना, तेव्हा तुम्हाला जग सुंदर वाटायला लागलं की तुम्ही पाप करणार. जग सुंदर वाटायला लागलं तुम्ही पाप करणार. पण तुम्हाला देव सुंदर वाटायला लागला की तुम्ही भक्ती करणार. जगाची अपेक्षा सोडून द्या, देवाची आशा सोडू नका.
देवाची अपेक्षा सोडू नका, जगाची आशा सोडून द्या, देवाची आशा सोडू नका, देवाची आशा सोडू नका. कुणीतरी म्हटलंय वृंदावनच्या कवीने, जगत के रंग क्या देखूं तेरा दीदार काफी है, करूं मैं प्यार किस किस से तेरा इंतजार काफी है. जगत के रिश्तेदारों ने बिछाया जाल माया का, बिछाया जाल माया का, चली जाऊं मैं वृंदावन तेरा परिवार काफी है. जगत के महिला मंडळ म्हणतात कीर्तन बरा करू याला मी याला, पण मधून मधून एवढूच राहिला, असं नको व्हायला. देव सुंदर वाटला पाहिजे. काय ना, खरं तर भक्ताच्या दृष्टीने संपत्ती आणि विपत्ती काय आहे? संपत्ती आणि विपत्ती बघा तुम्ही. भक्ताच्या दृष्टीने भगवंताचं भजन, भगवंताचं स्मरण हे भक्ताच्या दृष्टीने संपत्ती आहे, आणि भक्ताच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने जो पापी मनुष्य आहे त्याच्याकरता ती विपत्ती आहे. देवाचं विस्मरण होणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे, ती विपत्ती आहे. देवाचं स्मरण हे सातत्याने असणं. हनुमानजीला रामप्रभू विचारतायत आप सीता मैया से मिलकर आए, वो दुखी होगी. त्यावेळेस हनुमानजी म्हटले ती दुखी कशी? माझ्याशिवाय राहते म्हणजे ती दुःखीच असणार ना. त्यावेळेस हनुमानजी म्हणतायत, अहो ते सातत्याने भजन त्यांच्या मुखात राम 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 सातत्याने भजन आहे, ते तुम्हाला कधी विसरतच नाहीये, तर त्यांना दुःख येणार कसं? ते अजिबातच नाही, विस्मरणच होत नाही, तर त्यांना दुःख कसं येणार? समर्थ रामदासांनी, तुम्ही कधी हरिद्वारला गेलात तर त्यांनी त्यांच्या त्या रूम वरती लिहिलेलं आहे, भगवान आपको मैं कभी भूलू ही नहीं, ऐसा वरदान हमें दे दो, ऐसा वरदान दे दो. तुम्ही बघा, ज्यावेळेस गोपिका भगवान परमात्मा निघून जातायत, गोकुळाहून जातायत, त्यावेळेस सगळ्या ज्या गोपिका आहेत, गोपिका कधी कधी देवाला भांडतात, ब्रह्मदेवाला भांडतात की आम्हाला पापण्या तरी कशाला दिल्या, देवाला ब्रह्मदेवाला शिवाय देतात, कारण ही पापण्याची उघडझाप होती ना, एवढंही विस्मरण आम्हाला होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाला शिवाय देतात. काय भाव आहे त्या गोपिकांचा. त्या आजही त्या महिमेत अखंड भजन. श्याम नहीं आए, घनश्याम नहीं आए, बैठी रहूं जमुना पे आस लगाए, कह के गए थे मैं आऊंगा परसों, बैठे बैठे जमुना पे बीत गए बरसों. हे आपके बिना दिल, आपके बिना दिल चैन नहीं पाए, बैठी रहूं जमुना पे आस लगाए वाह. अखंड भजन. संपत्ती आणि विपत्ती, खऱ्या अर्थाने देवाला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. म्हणून भीक मागतो, भजनाची भीक मागतो. तरुणांनो, उद्यापासून माय बापाचं दर्शन घेतल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडायचं नाही. हनुमान चालीसा घेतल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडायचं नाही. राम रक्षा स्तोत्र घेतल्याशिवाय. तुम्ही राम शेवाळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी तुम्ही वाचा, त्यांना जरा ऐका. त्यांना राम शेवाळकर म्हटले, मी स्वतः अनुभवलंय, ज्या व्यक्तीला शुगर आहे त्यांनी राम रक्षा स्तोत्र मधलं आपदाम पहरतारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीराम भूयो भूयो नमाम्यम या श्लोकाचं नित्याने जर पठण केलं तर त्या व्यक्तीची 6 महिन्यात शुगर देखील नष्ट होते. हे त्यांनी स्वतः अनुभवलं. विश्वास असला तर काहीही होऊ शकतं. ती ताकद आहे महाराज. राम राम राम, ती ऊर्जा. तुम्ही बघा, 13 वेळेस राम राम म्हणा तुम्ही. राम 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 राम. उष्णता निर्माण होते अंगात, उष्णता. शरीरातली सगळी पापं बाहेर पडतात, एक ऊर्जा मिळते माणसाला.
ऊर्जा मिलते, ती चेतना, ती स्पंदन। मुझे किसी ने कहा महाराज राम सेतु है क्या, राम सेतु है क्या? मैंने उसे कहा राम से तू है। आराम की जरूरत है ना टाकर खेड़कर, आराम की जरूरत है तो आ राम की शरण में, बाकी कुछ काम मत कर। ती ताकद आहे महाराज, जगायला ऊर्जा मिळते, सामान्य ताकद नाही महाराज, शब्दातली ताकद जे सामान्य। भीक मागतो अहो नाम महामनी विषय व्यालके, मेटत कठीण कुअंक भालके। अहो कपाळ बदलण्याची ताकद भजनात आहे, कपाळ बदलू शकतं, प्रारब्ध बदलू शकतं, हो प्रारब्ध बदलतं। भीक मागतो तुम्हाला राम या शब्दातली ताकद। प्रसंग आठवला म्हणून शॉर्टकट सांगतो, ज्यावेळेस हनुमंतरायांनी सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली, सगळी लंका जळाली पण एक घर जळत नाही, ते घर कुणाचं? कुणाचं? तात्याचं? विभीषण। सगळी लंका जळाली पण एक घर जळत नाही, त्याचं कारण तिथं भजन चालू होतं, भजन भजन। श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम। एक ताली हो, एक आकाशी साक्षात सुंदर। श्रीराम जय राम जय जय श्रीराम, 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 श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मागच्या दिवाळीला गेलं नाही का? काय ना गुरुजी यांचा आवाज तिथं नाही वाढला बघा तुम्ही, आवाज यांचा पुढे वाढतो माहिती का? हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण। हे चाललंयच तुमच्या करताना रे, म्हणा राम राम टाळी वाजवा हाते, नाचे डोला प्रेमी। एक बार श्रीराम श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम। ओ हो जय जय श्रीराम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय प्रसन्न चित्ताने आपण सगळ्यांनी भजन केलं, सगळी लंका जळाली ताकर खेळकर, पण एक घर जळालं नाही, ते म्हणजे विभीषणाचं। त्याचं कारण विभीषण पत्ते खेळत भजन करत होता, सगळी लंका जळाली हो, पण विभीषणाचं घर भजन चालू होतं। चॅलेंज करतो ताकर खेळकर, सगळं गाव तुमच्या घराला जाळण्याच्या प्रयत्नात षडयंत्रात असू द्या, ज्या घरात भजन चालू आहे भजन, कुणाच्या पापाची टाप नाही ते घर जाळायचे, कुणाच्या पापाची, ते जिवंत उदाहरण आहे। आग लगी लंका में हलचल मची है, विभीषण की कुटिया कैसे बची
बची है त्यांनी टाळी वाजवली म्हणजे सगळं जिंकलं आम्ही सगळं. वा भजन वाढवा. एवढी भीक मागतो. कस्तुरी मातीत मिक्स झाली की मातीचा सुगंध येतो. माणूस भजनाजवळ आला की माणसाचा सुगंध येतो. माणसाचा सुगंध येतो. भीक मागतो. भीक मागतो. थोडस भजन वाढवता येईल का? मोबाईल पासून आम्हाला थोडस बाजूला जाऊन. त्याचा मोबाईल चांगलाही आहे ना, त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहे. थोडस डोपामाइनचा स्त्राव अलीकडे, नैराश्यता, माणसं डिप्रेशन मध्ये चालले. सांभाळा बरं. लव जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद हे प्रकरणही त्या मोबाईल पासूनच. 10वी 12वीला असताना काय गरज आहे यांच्या हातात? मोबाईल देऊ नका. नका देऊ, नाहीतर भविष्य धोक्यात तुम्हीच घालतायत. मी भीक मागतो माझ्या बहिणींना. हे बिघडण्याचं वय आहे हे आम्ही मान्य करतो, पण घडण्याचं देखील हेच वय राहावं. घडण्याचं देखील सांभाळ. रोज घटना घडतात तो जिहादच्या. वाईट वाटतं त्यावेळेस आम्हाला. असं जाऊन असा कापून टाकावं असं आमचं रक्त सळसळ करतो. त्यावेळेस नका करू. काल 21 वर्ष त्या ठिकाणी ती मुलगी मुंबईमध्ये त्या बोरवलीमध्ये तिनं मुस्लिम धर्म स्वीकारला. अहिल्यानगरमध्ये संध्या नावाची ती तेवरे नावाची मुलगी स्वीकारला तिनं धर्म. त्या नाशिकमध्ये त्या जिहाद्यांनी फसवलं. यांचं टार्गेट आहे. हैदराबाद मधून तर असं डोनेशन दिलं जातं की 7 मुली तरी, ओनली 7 मुली तरी रोज तिथल्या जिल्ह्यामध्ये त्या अंतर्गत 7 मुली आपल्या शिकार झाल्या पाहिजे. त्याकरता पैसा पुरवला जातो. सगळं पुरवलं जातं. मागं तो कुठला तरी तो बाबा पकडला गेला. तो तिकडलं तो बाउंड्रीवरून त्याला 5,000 त्यांनी आतापर्यंत हिंदू त्यांनी मुस्लिम केले. अशा घटना घडताय. तो त्यांनी अभिनव सांगितलं. ती नाशिक मधली घटना. अभिनव सांगितलं. नंतर कळालं त्याच्याशी निकाल झाला. नंतर कळालं की हा ओबीसी आहे. नंतर कळालं. घरी आली, 3ऱ्या मजल्यावर गेली आणि 3ऱ्या मजल्यावर उडी मारली आणि स्वतःला संपवलं. शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या. या नालायकीला हराम पडला. अगोदर कळालं ना. 21 वर्ष बाप त्या ठिकाणी 21 वर्षापर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो. तो स्वतःला बन्याल फाटकी घालतो. हे त्याचं पाप आहे का? पाप आहे. पाप आहे. स्वतः वाच 100-200 रुपयाची घड्याळ घालू शकत नाही. तुम्हाला शिकवतो. हे त्याचं पाप आहे. पाप आहे. स्वतःचं मंगलसूत्र बायकोच्या, दागिने बायकोचे विकतो पुरीच्या शिक्षणासाठी. हो, शिक्षणासाठी. हे त्याचं पाप आहे का? हे पाप आहे का? मी भीक मागतो तुम्हाला. माय बापाची मान समाजात कधी फक्त गल्लीत खाली जाणार नाही एवढी काळजी घ्या. बापासाठी आणि आईसाठी हे जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. सगळ्यात मोठं. याचं कारण आता हे चिखली शहर, आपण हे लोन पसरत चाललंय. खेडोपाडी देखील घटना वाढत चालल्या. सांभाळा. संस्कार ही सगळ्यात मोठी शिदोरी आहे. संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा. संतती लायक असेल तर कमवण्याची गरज नाही. संतती नालायक निघाली तर कमवलेलं देखील काही कामाचं नाही. म्हणून तरुणांनो, शिक्षण करा. आपलं ध्येय गाठा. आशाच्याच संगतीत बसा. जिथं व्यापाराच्या गोष्टी होतात, जिथं त्या ठिकाणी शिक्षणाच्या गोष्टी होतात, काही व्यवसायाबद्दल, उद्योगधंद्याबद्दल जी मित्र चर्चा करतात, अशाच मित्राच्या सहवासात राहा. अन्यथा तिथून उठून जा. त्या भंगरीच्या नादी लागू नका. तुमची उन्नती होणार नाही. तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं नुकसान होईल. चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहा. शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. कोकिळाने वसंत ऋतू गेल्याच्या नंतर तिच्या पूजनाचा काही उपयोग नाही. भित्र्या माणसाजवळ शस्त्र काही कामाचं नाहीये. संकट काळात परांगमुख होणाऱ्या मित्राचा काही उपयोग नाही. आणि ज्याच्या जीवनात निरक्षर आहे, ज्याच्या जीवनात शिक्षण नाही, तो देखील मनुष्य काहीच कामाचं नाही. किम कोकिलस्य विरुतेन गते वसंते किम बहुशस्त्र परिग्रहेण मित्रेण किम व्यसनकाल परांगमुखेन किम जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण. बरोबर ना? पुरुषस्य निरक्षरेण. ज्याच्या जीवनात पस्तावा येतो मला राहून शाळेतील मुले पाहून राहिलो मी आरामी नाही शिकलो. शेजारचा बाळू काल मुंबईला साहेब झाला. शिकला किती नाही गणती, वाया गेली सारी जिंदगानी. नाही शिकलो शाळा राहिलो मी आरामी नाही शिकलो शाळा. ह्या सगळ्यांनी वरती हात एकदा. वा, राहू द्या असे तुझा गुरुजींना इच्छा आहे. 2 मिनिटं आपण भजन करूया. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा
गावची बरीचशी मंडळ तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी तांड्यावरची काही मंडळी आहेत वाटतं इथं ना. हा हा फुलं टाका ना माझ्यावर इकडे पण येऊ द्या काही सगळी या ठिकाणी. साकीगावला कीर्तन मागे झालं होतं. साकीगावची सगळी तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंद. तांड्यावरचं नाही का कोणी शेनी काही कोणी यात कुळ सर नाही राहू द्या मग नाही का नाही. मत सोनी बाबा म्हणता मत सोनी बाबाच आहे आता बाबा बाबासाठी मी म्हणतो आता शॉर्टकट आहे की काय म्हणू पण बापाचं म्हणू का नवीन का याडी म्हणायचं. याडी तर मूर्ती सरी याडी तो आत्रा घोडो फेमस आहे की भाऊ घरे फोन आवायचं म्हणा महाराज तू कचरा पिसायला फक्त तो तांडे पाहतो 50,000ला 70ला कचरा विलं एवढी तर आई माझी मायचा सागर हाई तर फेमस येवच पण तारबी याडी तारो मूर्ती सरी काय फेमस काय वो 20 लाख 30 लाख लोकांनी पाहिलं ते घोडो फेमस येऊ कचरा विकुल सो तांडे ते आज ओ गाव वा बहुत बढिया. शॉर्टकट म्हणतो वेळ आपला झालेला आहे. निर्धारित वेळेपेक्षा 5 मिनिटं झालेले आहे. याडी तारो मूर्ती सरी सारी जगे मी मूर्ती छेनी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो पिटवाळ कोणी नादानपणे मगो दे मतार एक तो जवताना अमृतो सरी गयाडी पराई तुपाना अरे ये उपकारे रो असोड जगे मी छेनी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो पिटवाळ कोणी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो पिटवाळ कोणी. शाळे माहिती हाऊस नम शाळे माहिती हाऊस नम वाट तुझी घटनार कळो तारो प्रेम याडी अपरंपार अर्ध आवत तार असो दैवत जगे मी छेनी अर्ध आवत तार असो दैवत जगे मी छेनी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो पिटवाळ कोणी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो पिटवाळ कोणी उपकारो पिटवाळ कोणी उपकारो पिटवाळ कोणी. बस ये हो गई हवाला हो जायचं आता वेळ झाला काही वाढून होईल पुष्प वर्षासाठी का बस बाकी काही देणार नाही वाढून असं मनात वा वा हेच दिले जाईल. शॉर्टकट बनव आपण. सोसले ते हालतने केली ही कमाल सोसले ते हालतने केली ही कमाल एक मराठाला केलं मला माल मराठाला केलं मला असा हा तिचा उतारा आणि हे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची बाजी पण लागली नाही. अंगातून काम केलं असं हा इतिहास हे स्वराज्य झाल्यानंतर वाटे धारवाडी त्याला कापला फाटा
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गेला वरती जागा फरकण्याचा प्रयत्न करतो. दोन डोळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. दोन डोळ्यांनी मा भवानीला साखर घातलं. दारू गडबाय दारू सगळ्यांचं प्रेम आहे. टाकरखेड समस्त ग्रामस्थ, कमिटी, तरुण मंडळ, आबाल वृद्ध सगळ्याच मंडळीचं प्रेम आमच्यावरती आहे. विशेष गुरुजी अत्यंत प्रेमाचा माणूस आहे. आमच्यासाठी नेहमी त्यांच्या अंतःकरणात आमच्याबद्दल सद्भाव चांगला असतो. महाराजांसाठी, बाबांसाठी ते कुठेही त्या ठिकाणी स्वतःचं जीवाचं रान करून ते त्या ठिकाणी समर्पित असतात. म्हणून ही सगळी मंडळी समर्पण देतात. हे या व्यक्तीचं प्रेम आहे. म्हणून महाराष्ट्रातली यादी पाहिली तर सगळ्या जणांना आश्चर्यचकित वाटतं. एवढी मोठी यादी आणि खरं तर एवढे सगळे उंचीचे माणसं येतात. गुरुजी आहेत, आपण सगळं गाव या लोकांवरती प्रेम करतायत. म्हणून ही सगळी उंचीचे माणसं या ठिकाणी आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं. म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी वंदन करतो. फकीर आणि आयते सदा कर चले, खुश रहो टाकरखेड वालो, दुआ कर चले, दुआ कर चले. काही चुकलं हुकलं असेल तर तो तुमच्या संगतीचा दोष समजा. तरी बालक बोबडा बोले का वेळावे चुका पावले. अत्यंत प्रसन्न चित्ताने आपण कीर्तन ऐकलं. सर्वांनाच वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. गुरुजी बोला. झालं ज्ञानेश्वर बोला.